नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जरांगे पाटील यांच्या प्रचंडच्या प्रचंड सभा आणि लाखांचे मेळावे आता रंगलेले आहेत, रंगत येत चाललेली आहे. पण त्याच वेळेला त्याला समांतर अशी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी यांची देखील मोहीम सुरू झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी जालनामध्येच, म्हणजे जालना एवढ्यासाठी सांगतो की जरांगे पाटील यांचं अंतरवली गाव हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातलं आहे आणि त्यांच्याच त्या जालना जिल्ह्यामध्ये भुजबळ यांच्या पुढाकाराने आणि इतर लहान मोठ्या ओबीसी संघटनांच्या सहभागाने एक प्रचंड असा ओबीसी मेळावा भरवण्यात आला आणि मराठे म्हणून जे काय आक्रमकता जरांगे पाटील यांच्याकडून दाखवली जाते त्याला शह देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि तो नुसता उत्तर किंवा प्रत्युत्तर म्हणून नाही, तर ज्या प्रकारची भाषा आपल्याला अफाट प्रसिद्धी मिळत असल्यामुळे जरांगे पाटील करत होते त्याला धक्का देणारी पवित्रा छगन भुजबळ यांच्याकडून घेतला गेला. आणि गंमत बघा मित्रांनो की छगन भुजबळसुद्धा विविध पक्षामध्ये विखुरलेल्या, विविध संघटनांमध्ये विखुरलेल्या ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा भुजबळांच्या पवित्र्याने धडकी भरली. धडकी एवढ्यासाठी भरली की सरळ सरळ जरांगे पाटील मराठा आक्रमक म्हणून अंगावर येत असतील तर त्यांना आपण अंगावर आल्या शिंगावर घ्यायला तयार आहोत, इतक्या टोकाची भाषा भुजबळांकडून वापरली गेली. आणि जर जरांगे पाटील एकेरी भाषा वापरत असतील तर आपणही एकेरी बोलू शकतो आणि त्याची असेल ती किंमत मोजायची पर्वा करत नाही, हे भुजबळांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे जे सगळी लढत एकतर्फी वाटत होती त्या लढतीला एक वेगळा आयाम मिळालेला आहे. आणि हे अपेक्षित होतं मित्रांनो. मला तर पूर्णपणे, मी राजकारणाचा आणि समाजकारणाचा अभ्यासक आणि विश्लेषक असल्यामुळे पुढे घडणाऱ्या घातक अशा अनेक गोष्टींचा सुगावा मला आधीपासून लागतो. आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या उपोषणाच्या निमित्ताने विविध जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा खेळ सुरू झाला तेव्हाच मी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजाच्या राजकारणाला ही गावबंदी अतिशय घातक ठरण्याची शक्यता आहे, ही भीती मी व्यक्त केली होती. आणि तेच मी जे बोललो होतो ते आता छगन भुजबळ खुले आम बोलायला लागलेत, सरळ सरळ समोर येऊन बोलायला लागलेत. मी एक विश्लेषक आहे, जुना पत्रकार आहे, मी बोलण्याने काही महत्त्वाचं ठरत नाही, होत नाही. मी विश्लेषण करतो, त्या पलीकडे माझी झेप जात नाही. पण भुजबळ हे राजकीय नेता आहेत. 4 दशकापेक्षा अधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणात भुजबळांनी अनेक चढ उतार बघितलेले आहेत. आणि त्यामुळे भुजबळ जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते. गावबंदीचं जे आंदोलन घेतलं गेलं त्या गावबंदीच्या आंदोलनानंतर काय धोका संभवतो असं मी म्हटलं होतं की गावामध्ये फक्त मराठे राहत नाहीत. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे त्या बाबतीत इतर अनेक भिन्न जातींची सहानुभूतीसुद्धा आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही असं तलवार उपसून कोणी बोललेलं नाही. अगदी आरंभीचा काळ तुम्हाला आठवत असेल तर छगन भुजबळसुद्धा ओबीसीतून काही देऊ नये एवढाच त्यांचा हट्ट होता. आमच्या ताटात जे आहे ते उचलून दुसऱ्या कोणाला देऊ नका आणि दिलं
तर आम्ही सहन करणार नाही, एवढीच भुजबळांची भाषा मर्यादित होती. पण भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला एकेरी उच्चारून जरांगे पाटील यांनी समोर बसलेल्यांच्या टाळ्या मिळवल्या, पण इतकं मोठं नुकसान करून घेतलं की आज जो मराठ्यांचा हिरो झालेला आहे त्या जरांगे पाटील यांच्याविषयी एकेरी नव्हे तर हेटाळणीच्या भाषेत बोलण्यापर्यंत भुजबळांना झेप घ्यावी लागली. आपण आपल्या कष्टाचं खातो, आपण आपल्या हक्काचं घेतो, तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडायला जात नाही, ही जी भाषा भुजबळांनी वापरली ही अतिशय गंभीर भाषा आहे. आणि भुजबळ इतके बिलंदर राजकारणी आहेत की आपलं राजकीय सामाजिक नुकसान करून घेण्या इतके वेडगळ बिलकुल नाहीत, उतावळे बिलकुल नाहीत. ही भाषा वापरताना आपण जरांगे पाटील यांच्यासारख्या उथळ नेत्याला धोबी पछाड देतोय हे सुद्धा भुजबळांना माहिती होतं. म्हणूनच भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर व्यक्तिगत नव्हे कौटुंबिक स्वरूपात हल्ला केला, सासऱ्याच्या घरी तुकडे तोडायला. कारण असं कोणतरी समोरच्याला बोललं पाहिजे असं ओबीसी समाजातल्या अनेक उतावळ्यांना वाटत होतं आणि त्यांच्या टाळ्या त्यांच्या सदिच्छा मिळवण्यासाठीच भुजबळांनी ही भाषा वापरली. पण भुजबळांना सहानुभूती मिळावी यासाठी पोषक वातावरण खुद्द जरांगे पाटील आणि त्यांच्या उतवळ्या सहकाऱ्यांनी जे गावबंदी वगैरे सुरू केली त्यातून भुजबळांना सहानुभूती मिळत गेली. कारण मी आधीच सांगितलं होतं की गावबंदी करायला गावात सगळे मराठे राहत नाहीत, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. वेगवेगळ्या जातीतले लोक आपापल्या पातळीवर स्थानिक किंवा जिल्हा किंवा तालुका किंवा राज्य पातळीवर प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करत असतात. तुम्ही त्यांना गावबंदीतून दुखावताय. हे जी मी म्हणालो होतो तेच आता भुजबळ जाहीर भाषणात आणि अगदी तुमच्या मुलाखतीमधून सांगतायत की जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठ्यांची झुंडशाही सुरू झालेली आहे. यांना कायद्यानं नको आहे, त्यांना झुंडीने सगळं पाहिजे. आणि लक्षात घ्या, ज्या गोष्टीमुळे जरांगे पाटील यांच्या पहिल्या उपोषणाला एवढं प्रसिद्धीचा झोत मिळाला त्याचं कारण पोलिसांनी केलेला लाठीमार, पोलिसांनी सोडलेला अश्रुधूर आणि जी काय स्थानिक दंगल झाली त्यामध्ये 35 काय किती पोलीस आणि अधिकारी जखमी झाले. त्यांचं उघडपणे समर्थन कोणीही करत नव्हता. ते समर्थन करायला छगन भुजबळ हिरिरीने आता पुढे आलेले आहेत. आणि ही झुंडशाही होती. पोलीस कायदा राबवतो आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला पाठीशी सरकारने घातलं तर मग झुंडशाही सुरू होते. आणि एकदा झुंडशाही सुरू झाली की कायद्याचं राज्य समाप्त होतं. जरांगे पाटील यांचं सगळं मराठा आरक्षण आंदोलन ही झुंडशाही आहे. हा भुजबळांनी टाकलेला सगळ्यात मोठा बॉम्ब आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण आरक्षण आंदोलन यामुळे मराठे तर सगळ्या समाजामध्ये सगळ्या जातींमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते. इतर लहान सहान अगदी ब्राह्मणांसकट असा शब्द भुजबळांनी वापरलाय. ब्राह्मणांसकट सगळ्या जातींना मराठ्यांची दहशत घालण्याचा उद्योग सुरू झाला आहे. इथपर्यंत जेव्हा भुजबळ बोलतात तेव्हा त्यातलं गांभीर्य सगळ्या पक्षातल्या आणि सगळ्या संघटनातल्या मराठा नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण हे असंच होत राहिलं तर तुम्ही जरांगे पाटलांना टाळ्या वाजवायला जाल, पण उरलेला 60-70% इतर जातीत विखुरलेला समाज तुमच्या विरोधात एकजूट व्हायला ध्रुवीकरण सुरू होत असतं. आणि हाच इशारा गावबंदीच्या निमित्ताने मी माझ्या व्हिडिओतून दिला होता. त्यातून भुजबळांनी प्रेरणा घेतली की स्वतंत्ररित्या भुजबळ बोलले मला माहीत नाही, पण मला जो धोका 1.5 महिन्यापूर्वी दिसला होता त्याचं प्रत्यक्ष रूप म्हणजे छगन भुजबळ यांची भाषा आहे.
आणि म्हणून भुजबळांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. आता गंमत लक्षात घ्या की एवढं झाल्यानंतर नॉर्मल राजकारणातली लोक दबकून वागतात. अनेक ओबीसी नेते जे आजपर्यंत ओबीसी आरक्षण, ओबीसींचे हक्क यासाठी लढत राहिले, संघटनेत राहिले, राजकारणात राहिले, त्यातले अनेक जण जरांगे पाटील यांच्याविषयी तुकडे तोडायला अशी भाषा भुजबळांनी वापरल्यानंतर गांगरले होते. विधानसभेतले विरोधी नेता आणि काँग्रेसचे नेता वडेट्टीवार यांनी तर आपण भुजबळांच्या पुढच्या सभेला जाणार नाही अशी सुद्धा घोषणा करून टाकली. याला राजकीय दबाव म्हणतात. कारण आत्ता जरांगे पाटील लोकप्रिय आहेत, त्यांच्या विरुद्ध बोललो तर आपल्याला राजकारणात नुकसान होईल अशी भीती जरांगे पाटील आपला विजय वडेट्टीवार यांना वाटली. तशीच अनेक ओबीसी नेत्यांना सुद्धा वाटली होती जे सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात आहेत. म्हणून भुजबळ एकाकी पडले त्या एका वक्तव्यामुळे असं वाटलं होतं. पण ज्या प्रकारची प्रतिक्रिया भुजबळांना किंवा प्रतिसाद भुजबळांना ओबीसी समाजातल्या विविध जातीतून मिळाला, त्यानंतर बाकीचे ओबीसी नेते हे गपचूप भुजबळांच्या पाठीशी येऊन उभे राहायला लागले. आता परत कुठेतरी भुजबळांची अशीच भव्य दिव्य सभा होऊ घातलेली आहे, त्याची तयारी चालू आहे. मी हा विषय बोलतोय त्यानंतर कधीतरी 1-2 दिवसात ती ओबीसींचा महामेळावा होऊ घातलेला आहे. हिंगोली किंवा काय मला माहिती नाही, पण असा कुठेतरी आहे. त्या सभेला आपण हजेरी लावू असं वडेट्टीवार यांनी उघडपणे सांगितले. आणि हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. मराठा आरक्षणासाठी आसुसलेले आणि प्रामाणिक असलेले मराठा नेते पक्षातले असोत किंवा संघटनेत असोत, त्यांनी हा बदल लक्षात घेतला पाहिजे. कारण यातून मराठेतर जातींचं ध्रुवीकरण, एकत्रीकरण अधिक वेगाने सुरू झालेलं आहे. आणि याला जर कोणी एक माणूस जबाबदार असेल तर तो माणूस मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील यांनी खूप आंदोलनं केली असतील, खूप चळवळी केल्या असतील, पण त्या उपोषणातल्या आणि त्या दंगलीच्या कारणामुळे त्यांना जे वारेमाप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण जो पोक्तपणा मुलाखती देताना, भाषण करताना असावा लागतो, त्याचा संपूर्ण अभाव जरांगे पाटील यांच्याकडे आहे. आणि म्हणून ते वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे कॅमेरे समोर आल्यानंतर, मुलाखती देताना किंवा स्टेजवर उभं राहिल्यानंतर बोलतात. त्यातून ते मराठ्यांच्या बाबतीत, मराठा समाजाच्या बाबतीत, इतर वेगवेगळ्या जाती समाजांमध्ये एक प्रकारची अढी निर्माण करायला हातभार लावत आहेत. आणि भुजबळ हे त्याचं प्रतीक होऊ मागत आहेत. या क्षणी भुजबळांनी काय सांगितलं, याची जी किंमत असेल ती मोजायला मी तयार आहे. मी आमदारकी सोडायला तयार आहे, मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. जरांगे पाटील यांच्याकडे सोडण्यासारखं काही नाही आहे. पण दीर्घकालीन राजकारणानंतर सत्ता, मंत्रिपद आणि आमदारकी मिळवलेले जे असतात, दीर्घकाळ आमदार राहिलेले असतात भुजबळांसारखे लोक, ते जेव्हा सत्तेवर लाथ मारतो मी ओबीसींसाठी अशी भूमिका घेतात, तेव्हा तो समाज त्यांच्या पाठीशी एकवटायला सुरुवात होत असते. जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं, हे सगळ्या काळामध्ये भुजबळ प्रतिक्रिया देत होते. पण तरी जरांगे पाटील किंवा मराठ्यांना दुखवण्याची भाषा भुजबळांनी चुकूनही वापरली नव्हती. पण त्यामुळे फुशारलेल्या जरांगे पाटील यांनी भुजबळांचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आणि त्याचा बरोबर राजकीय फायदा भुजबळांनी त्या महामेळाव्यात वापरला आणि जरांगे पाटील यांच्यावर व्यक्तिगत हल्ला चढवला. पण तो व्यक्तिगत हल्ला चढवण्याची पहिली संधी जरांगे पाटील यांनीच भुजबळांना दिली, हे विसरता कामा नये. प्रामुख्याने जो बिलंदर आणि बनलेला राजकारणी असतो, बनचुका राजकारणी असतो, त्याच्याशी अतिशय सावधपणे व्यवहार केला पाहिजे. याचं भान जरांगे पाटलांना अपरंपार प्रसिद्धीमुळे मिळालेलं नाही.
आपल्याला कुठल्या कुठल्या चॅनेलवर बोलवत आहेत, आपल्या प्रदीर्घ मुलाखती घेत आहेत, सभेसाठी लाखोंची गर्दी जमते. त्यामुळे वाहवत जाणं स्वाभाविक होतं आणि कुठे थांबावं याचं भान असण्याइतका सार्वजनिक जीवनातला पोक्तपणा, समजूतदारपणा किंवा समज जरांगे पाटील यांच्याकडे नाही आहे. आणि तिथेच ते एक प्रकारे या सापळ्यात अडकत गेले. आता गंमत लक्षात घ्या, मी एक तर आरक्षण येईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, हे दोनदा उपोषण बोलून झालेलं आहे पण काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही परत एकदा दोनदा चारदा आठदा उपोषण कराल पण काही होण्याची शक्यता नाही, ही सुद्धा पाल अनेक मराठ्यांच्या मनात चुकचुकलेली आहे. त्यामुळे भुजबळांचे फोटो घेऊन त्याला चपला मारणं हा जो काही उद्योग होतो त्यांनी काही निष्पन्न होणार नाही. पण ओबीसींच्या हक्कासाठी मी मंत्रिपदावर लाथ मारीन, आमदारकी सोडीन, ही भाषा भुजबळ बोलतात. त्यामुळे त्यांच्या मागे घट्टपणे लोक उभं राहू शकतात, कारण त्यांना नवं आरक्षण मिळवायची गरज नाही, आरक्षण आहे. भुजबळ ओबीसी समाजाला नवीन काहीही देणार नाहीत, पण जे आहे त्याच्यासाठी, ते टिकवण्यासाठी लढणारा मी एकमेव नेता आहे असं जे चित्र भुजबळांनी तयार केलं आहे ते कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक मराठा नेत्यासाठी आव्हानदायक ठरणार आहे. भुजबळांना नवं काही द्यायचं नाही, पण जो कोणी मराठ्यांचा नेता होऊ इच्छितो त्याला आरक्षण देण्यासाठी आपण काही करू शकतो हे दाखवावं लागेल. असं चुकीचं आव्हान एकूणच मराठा नेतृत्वासमोर जरांगे पाटील यांनी उभं केलं आहे. त्यांनी डिवचलं भुजबळांना, पण संकट निर्माण झाले ते सगळ्याच्या सगळ्या मराठा राजकीय सामाजिक नेत्यांसाठी झालेलं. आणि म्हणून मी म्हटलं की भुजबळांनी, मी जे शीर्षक दिलेलं आहे, भुजबळांनी बॉम्ब टाकला म्हणजे काय केलं तर ब्राह्मणांना पण सोबत घेतलंय की मराठा आरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही सुरू झाली असून त्यामुळे सगळेच्या सगळे जातीपातीचे समाज ब्राह्मणांसकट दहशतीखाली आणले जात आहेत. याचा अर्थ मराठा सोडून सगळेच्या सगळे माझ्या नेतृत्वाखाली एकत्र आलात तर मी तुमच्यासाठी लढायला सज्ज आहे अशी ऑफर भुजबळांनी दिली आहे आणि ती स्वीकारली जाताना दिसते. आणि म्हणूनच जे लोक आधीच्या ओबीसी मेळाव्याला हजर नव्हते किंवा जाणार नाही पुढच्या मेळाव्याला म्हणत होते, भुजबळांपासून सलगी न दाखवणं ज्यांना योग्य वाटत होतं, ते सुद्धा हिंगोली किंवा कुठे होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला अगत्याने हजर राहणार आहेत. किंबहुना आधीच्या मेळाव्यामध्ये जालना वगैरेच्या जी गर्दी होती त्यापेक्षा अधिक संख्येने हा हिंगोली वगैरेचा मेळावा दणदणीत होणार आहे. एका बाजूला जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनासाठी जमणारी गर्दी नवलाई संपल्यामुळे कमी होणार आहे आणि दुसरीकडे भुजबळांकडे येणारा जोर वाढणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना थेट आव्हान देणं, व्यक्तिगत त्यांच्यावर टिक्का टिप्पणी करणं आणि दुसरीकडे सगळ्याच्या सगळ्या मराठेतर जातींच्या संघटनेचं नेता होण्याचा प्रयत्न करणं, हा भुजबळांनी टाकलेला बॉम्ब आहे. मला वाटत नाही शरद पवार सोडून इतर कोणाला तो कळलेला असेल. कदाचित दुसरा कळलेला माणूस असेल, त्याचं नाव आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. किंबहुना अजितदादांना सुद्धा छगन भुजबळांची चाल कळलेली असेल. पण या फंदात आपण पडायचं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस सुरक्षितपणे बाजूला आहेत. एक प्रकारे जालन्याच्या पोलिसांना निलंबित करणं, सुट्टीवर पाठवणं वगैरे वगैरे यासाठी फडणवीसांना सुद्धा भुजबळांनी दोष दिलाय. पण ते सुद्धा एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं
सुरक्षा कवच आहे. जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे सगळेच्या सगळे आरक्षणाच्या त्या लाटेत वाहिलेले लोक आहेत, ते दिवसेदिवस एकाकी पडत चाललेले आहेत. आणि ते जितके असं लढत राहतील तितकं आरक्षण दृष्टिक्षेपात सुद्धा येण्याची शक्यता नाही. जरांगे पाटलांना एक पोलिसांचा लाठीमार अश्रुधुराने मोठं केलं, पण जरांगे पाटील यांच्या उतावळ्या आणि उथळ भाषणांनी आणि बडबडीने छगन भुजबळ हा राख साचलेला निखारा परत लाल लाल भडक दिसायला लागलेला आहे. मराठ्यांनो, सावध व्हा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.